शिक्षण संस्थेमध्ये राजकारण नसावं यासाठी संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून प्रयत्न केले। मात्र विरोधी मंडळींना सत्तेचा हव्यास असल्याने त्यांनी बिनविरोध बैठकीकडे पाठ फिरवली आणि निवडणूक सभासदांवर लादली। सभासदांची दिशाभूल करणाऱ्या विरोधी पॅनेलला सभासदच जागा दाखवतील असा विश्वास भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला। करवी तालुक्यातील कुरुकली इथं राजर्षी शाहू शिक्षण सेवा पॅनेलच्या जाहीर सभेत ते बोलत होते। भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। करवी तालुक्यातील कुरुकली इथं राजर्षी शाहू शिक्षण सेवा पॅनेलची जाहीर सभा सभासदांच्या गर्दीमध्ये संपन्न झाली। भोगावती कारखान्याचे माजी संचालक एम.आर. पाटील यांनी पॅनेलबाबत माहिती दिली। शिक्षण संस्थेमध्ये सुरू असलेलं राजकारण संपवण्यासाठी या आघाडीच्या पाठीशी सर्व सभासद खंबीरपणे उभे राहतील अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली। सर्व उमेदवारांची ओळख बाबासाहेब देवकर यांनी करून दिली। यावेळी शेतकरी संघटनेचे विठ्ठल महाडेश्वर, सखाराम चव्हाण, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील, जयवंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते क्रांतिसिंह पवार पाटील यांनी आपल्या मनोगतातून शिक्षण प्रसारक मंडळाविषयी केलेल्या संकल्पांबाबत माहिती दिली। या शिक्षण संस्थेमध्ये उच्च शिक्षण आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी आमच्या पॅनेलचे प्रयत्न असतील। तसंच ही संस्था सभासदांच्या हक्काची व्हावी यासाठी निवडणुकीनंतर पोटनियम दुरुस्ती करून घेतली जाईल असं पवार पाटील यांनी सांगितलं। दरम्यान भोगावती कारखाना निवडणुकीमध्ये अपयश आल्यानं या मंडळींनी शिक्षण संस्थेमध्ये राजकारण आणण्याचं काम केलंय। या शिक्षण संस्थेमध्ये पोटनियम दुरुस्ती करण्याच्या उद्देशानं सुरुवातीपासूनच बिनविरोधसाठी आम्ही प्रस्ताव दिला होता। मात्र विरोधकांना सत्तेचा हव्यास असल्यानं ही निवडणूक सभासदांच्या माथी लादण्यात आली। हे सभासद जाणून आहेत, त्यामुळं या निवडणुकीमध्ये सभासद विरोधकांना त्यांची जागा दाखवतील असा विश्वास भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला। या सभेसाठी भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, माजी संचालक वसंत पाटील, दत्तात्रय मुळीक, शिवाजीराव तळेकर, विजय भोसले, भोगावतीचे संचालक सुनील खराडे, केरबा पाटील, पांडुरंग पाटील, अक्षय पवार पाटील, संदीप पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते।